नमस्कार मैत्रिणींनो, सुप्रभात चॅनलमध्ये मी पुष्पा झरेकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे। तर आज आपण आलेलो आहोत काकडीच्या शेतीमध्ये। तर बघा ही काकडीची वेली आहेत आणि ही काकडीची शेती आहेत। बघा किती छान। आणि ना ह्या काकडीच्या शेताविषयी आणि लावणीविषयी परत काढण्यापासून तर सर्व माहिती तुम्हाला ह्या ताई सांगणार आहेत। ताई तुमचं नाव काय? माझं नाव चंद्रकला दशरथ वरपे। सांगा ना ताई आम्हाला जरा शेताची माहिती। 2 महिने लावायला गेले, 1 महिना आता चालू होऊन तोडायला आली 1 महिन्यामध्ये परत। हो ना, किती महिन्याचं पीक आहे हे? 1.5 महिन्याचं पीक। आता हे अजून 10-12 दिवसात पिवळी पडायला लागली आता लई। हो ना, हा 3 महिने लागतात 3 ना? महिने लागतात। अच्छा, 3 महिने लागतात आणि 2 महिन्यानंतर तोडायला सुरुवात करायची। हा 2 आणि 1च महिना राहतं हे तोडायला। हा, तोडायला। हा, महिना झाली चालू होऊन आता उलगायला लागली आता। आता हे संपायला लागले हे। आता पिवळी पडायला हो ना, हा। हा तर हे आता पिवळी पडायला लागली काकडी। आता जे एवढं 1 महिना करायचं आहे ना आणि मग संपलं। मग हा फक्त 3 महिन्याचं पीक आहे। हा आणि आता हे उन्हाळ्यातून काकडीला चांगला भाव आहे ना? चांगला भाव 25 रुपये किलो आहे जागेवर। हा जागेवर 25 रुपये किलो आहे। आणि काकडी पण आपली खूप छान आहे ना ही काकडी। तर ताई तुम्हाला काकडी दाखवतील, चला आपण काकडी बघूया। चला ताई। बघा ताई काकडी काढून दाखवत आहेत आपल्याला। ताई ही काकडी ही घ्यायची? हा घेऊ का? घ्या घ्या। हे बघा ही ही खराब होती ना, मग आता पाणी आता कमी पडायला लागले ना। बघा तर मैत्रिणींनो, हा आपला काकडीचा बाग आहे आणि किती छान काकड्या आहेत हे बघा। 25 रुपये जागेवर देतो आम्ही आता। त्या ताईने बघा काकड्या तोडल्या, किती छान काकड्या आणि अगदी ताज्या आणि फ्रेश काकड्या आहेत। जागेवर गिरायक येते। हा जागेवर येपर्यंत येते। हे बघा तुम्हाला काकडी बघायला पण भेटेल। बघा आपण दाखवतो मी तुम्हाला काकडी। आता ताईंनी काढल्या ना, हे बघा ही छोटी कवळी आहे बघा। ह्या कवळ्या आहेत ह्या तशाच ठेवायच्या। हा कवळी काकडी तशीच ठेवायची, मोठी काकडी घ्यायची। मोठी काकडी घ्यायची बघा, दाखवतील त्या। हा ये ना, पुढे या, पुढे या। या पुढे जाऊन बघूया आपण। हे काय पुढे काकड्या या हे बघा, द्या माझ्या हातात द्या। तोडून दाखवते त्यांनी का अशी। खायला लय भारी काकडी पण। हा काकडी खायला पण खूप छान आहे ही बघा। बापरे, किती मोठी आहे काकडी। किती मस्त काकडी। जागेवर 25 रुपये किलो आहे ना? 25 रुपये। आणि त्या वेली का बांधल्या ताई? ते बांधले पण मग बांधायला मजूर भेटायला ना, हा 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 त्याच्यामुळे मग बांधायची राहिली। अच्छा, ह्या बांधायच्या राहिल्या। हा आणि इथे बघा ना, गवत बिवत काहीच नाही, काहीच एकदम नाही याच्यामध्ये, सगळं असं क्लीन आहे, सगळं साफ आहे, क्लीन केलेलं आहे, अजिबात गवत नाही। आणि हे काकडीचं जास्त दिवसाचं पीक नसतं, हा, हे 3 जास्त- महिन्याचं आहे ना। 3 महिने 2 महिन्याचं झालं का काकड्या काढायला सुरुवात करायच्या। 1.5 महिन्याचा आती अशी। 1.5 महिने हा मग बंद होत। काकडे काढायला मग बंद मग पिवळ्या पडतात ना। हा पिवळ्या पडतात मग। हा मग काकड्या नाही काढायच्या। किती छान काकडी बघा, मस्त आहे एकदम। लय भारी मग काकडी। हा काकडी खायला पण खूप छान आहे। लय भारी काकडी। आणि ह्या काकड्याचे रोप का नाही बांधले? कारण त्यांना बांधायला आहे ना कोण मजूर नाही नव्हतं. भेटला आम्हाला। मजूर नाही भेटला, त्याच्यामुळे झाली। द्या माझ्याकडे। मजूर नाही भेटला ना, म्हणून ही काकडीचे बांधले नाही, ते बांधलेले आहेत। ती बांधलेली। ही बांधलेली काकडी। उन्हानं माणूसच येईना का। ऊन खूप ना, माणसं मरून राहिले उन्हानं, काय करणार आहे शेतकरी? बघा. बरोबर. सांगा। शेतकरी काय करणार आहे? माणसं मरून राहिले उन्हानं पण। हा, त्यामुळे एवढं कामगार मजूर मजूर भेटत येऊ नाही राहिला वावरामध्ये। कारण की खूप शेतकरी कडक ऊन. कटाळा ना पार काम हा, करू करू। तरी पण ह्या ताई आपल्या शेतात येतात येतच आणि आणि करतात त्या। कारण की एवढं ऊन कडक आहे ना, कडक उन्हामध्ये कसं त्या कडक करणार? उन्हामध्ये शिव काम करतात मजूर। ते बघा ताई, ती एक काकडी दाखव। हो चालू आहे का बघा आधी। चालू. चालू आहे। हे बघा, आता काढल्यात आपण काकड्या। आता आपण या काकड्या घेऊन जाऊया घरी। आता काकड्या घेऊन जाऊया। आणि हे बघा, हे शेतकरी ताई आहेत, यांचं एवढ्या परिस्थितीतून यांनी हे सगळं उभं केलंय। इथून तिथून ही काकडी लावली आहे। त्यांना देवानी त्यांना यश द्यावं। यश देव पण आता काय करेल देव, काय करणार आहे? ऊन मारणार। ऊनच खूप कडक। फुलकळी गळती त्याची राहू दे। हा फुलकळी गळते। फुलकळीच राहील हा फुलकळी गेली की मग संपलं नाही त्याचं काय नाही. ऊनच तेवढं आहे तर काय करणार आहे? शेतकरी फार पालथा झालाय आवदा। कांद्याला मार्केट नाही। हा आहे का कांद्याला मार्केट? कांद्याला पण मार्केट नाही ना। कशालाच मार्केट नाही। हो ना। अहो गवारीची शेंग 10 रुपये पावशेर चालली, ती तोडायला परवडते का? नाही परवडत मग। हा? म्हणजे किती बघा हाल हे सगळ्या आधी गोष्टीचे। वेळेची 10 किलो शेंग तुडीत नाही माणूस मजूर। नाही ना, आणि एवढ्या उन्हात एवढ्या कुठं तोडणार? उन्हात तर 300 रुपये रोज, 400 रुपये रोज काय? मागत आहे मजूर। हो ना, हा? काय करणार बाबा। हा चालू केलं.
अयो हे बघा आपण ह्या काकड्या आता घेऊन आलेलो आहे. ही कवळी आहे एकदम हा, ही एकदम कडू लागेल. कडू लागणार ना. टाक इथं. गाजर तर खाते का? हां हा या इकडे. टाकते ते. हे बघा आपण ह्या ताईंनी काकड्या सगळ्या काढलेल्या आहेत. ह्या सगळ्या काकड्या त्यांनी काढल्यात. कधी आलेला तुम्ही? सकाळी सकाळी आल्या त्या. तर आता सकाळी त्यांनी काकड्या काढल्या त्या. चालू आहे ना बघ. हे बघा एवढ्या काकड्या काढून झालेल्या आहेत. आता थोडं हां आता हे बघा काकड्याचे हे आहे ना याला बांधलेले बघा. या काकड्यांना ना बांधले म्हणजे बांधलं ना म्हणजे ह्या खाली जमिनीवर नाही आहेत. हे बघा अशा येतात त्या. हे बघा म्हणजे खाली जमिनीवर नाही लोळत आणि त्यांना बांधायला नव्हतं ना काय म्हणून ते अशा खाली तशाच ठेवल्यात. ह्या सगळ्या बांधलेल्या आहेत. हे बघा केवढे मोठे बघा शेती काकडीची. तर चला तर मैत्रिणींनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. चला ताई धन्यवाद. धन्यवाद. चांगली माहिती दिली त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहे. धन्यवाद. चांगल्या कवळ्या कवळ्या.